हा माणूस आमदार झाला. खरंच खूप अमेरिकेतल्या इलेक्शनमध्ये पैसे लागतात का? नाही, पैसे इथे का लागतात त्याचा विचार करा ना. का लागतात इथे पैसे? ते वेगळं सांगायला नको. त्यामुळे तो मूलभूत चेंज झाला पाहिजे ना. आपल्याकडे आपण बघतो ना की निवडणूक आली की निवडणुकीचा एक तामझाम असतो, तयारी करायला लागते, लोकांपर्यंत अप्रोच व्हावं लागतं. रोज संध्याकाळी बेसिकली प्रत्येक घरात जाणं, जवळजवळ 3000च्या पेक्षा जास्त घरात मी स्वतःहून गेलेलो आहे. 3000 लोकांची घरं तुम्ही ठोठावली आहेत. उठावलेली आहे. तुम्ही कोकणातले आहात. संतोष साळवी कोकणातले, बरोबर ना? तुम्ही चिपळूणचे आहात. चिपळूणचे, गुहागर तालुका. हा हा. तर गावाकडेही बातमी गेली असेल. जेव्हा त्यांना समजलं की मी निवडून आलो तेव्हा गावकऱ्यांनी एवढा माझा म्हणजे मी जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी फटाके बिटाके फोडले. तेव्हा पण त्यांना हेच वाटलं की अरे तू, मला वाटलं तू तुझा लवाजमा घेऊन येशील. अच्छा. मी आणि माझी बायको एका गाडीतून आलो आणि आम्ही आमच्या पिशव्या उचलून आमच्या मेन घरात गेलो. मी या गोष्टीने अगदी चकित झालो की आमदार साहेब येत आहेत म्हटल्यानंतर मी ज्यावेळेस त्यांना घ्यायला गेलो तर ते उबरमधनं उतरले आणि एकटेच चालत चालत ऑफिसच्या गेटपर्यंत आले. तर असे अत्यंत आपल्यातले साधे आमदार. जसं अधिवेशनाच्या कालावधीत आपण आपल्याकडे बघतो की पायऱ्यांवरती घोषणाबाजी करणं किंवा सभागृह चालू न देणं किंवा सभागृह तहकूब होतं, तसं तुमच्याकडेही घडतं का? सभागृहात कुठच्याही वागणुकीमुळे सभागृह बंद नाही पडणार याचा आम्ही अतिशय काळजी घेतो. कामकाज झालं पाहिजे. कामकाज झालं पाहिजे, कारण का शेवटी आपण लोकांसाठी तिथे आलेलो आहे. डोनाल्ड ट्रम्प हे प्रचंड चर्चेत आहेत. जेव्हापासून त्यांनी त्यांचा टेरिफ डिक्लेअर केलं, तिथली भारतीय काय विचार करतात त्या टेरिफ बद्दल? डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल काय विचार करतात? डोनाल्ड ट्रम्प हे बिझनेसमॅन आहेत. त्यांना माहिती आहे की कुठे चावी मारली की बावली फिरते. लाडकी बहीणने म्हणे सरकारला तारलं असं म्हटलं जातं, पण तिथे इलेक्शनमध्ये अशा योजनांची कधी गरज लागली सरकारला? तसं काही घडलंय कधी? नाही, तसला प्रकार कधीच घडत नाही. म्हणजे बेसिकली तुम्ही जेव्हा इलेक्शनला उभे राहतात त्याच्या आधी तुम्ही काहीतरी नवीन योजना काढलीत तर समाज ते मान्य करत नाही. तिथल्या मराठी बांधवांमध्ये महाराष्ट्रातल्या कुठल्या राजकारण्याची सगळ्यात जास्त चर्चा असते? सध्या म्हटलं तर डेफिनेटली फडणवीस, देवेंद्र फडणवीस. कारण का त्यांच्याबद्दल चर्चा असते. तुम्ही जे करताय त्याचा बेसिकली समाजाला सोशल इम्पॅक्ट काय होतोय, कारण का शेवटी तुम्ही रिकामे येताय आणि रिकामे जाताय. नमस्कार मंडळी, मी विशाल परदेशी. मंडळी, मराठी माणसाने कायमच अटकेपार झेंडा रोवलेला आहे. मराठी माणसाने 7 समुद्रापलीकडे देखील झेंडा रोवलेला आहे. आणि असंच एक व्यक्तिमत्व माझ्याबरोबर आहे. ते आहेत अमेरिकेतल्या न्यू हॅम्पशायर या मतदारसंघाचे आमदार संतोष साळवे. नमस्कार विशाल. आपलं खूप खूप स्वागत आमदार साहेब. धन्यवाद. कारण आपल्याकडे आमदार साहेब म्हटल्यानंतर आपण बघतो की कार्यकर्त्यांची फौज, म्हणजे आमदारांपेक्षाही कार्यकर्त्यांचा मिजाज फार मोठा असतो. पण मंडळी, मला इथं आवर्जून सांगायचं आहे, मी या गोष्टीने अगदी चकित झालो की आमदार साहेब येत आहेत म्हटल्यानंतर मी ज्यावेळेस त्यांना घ्यायला गेलो तर ते उबरमधनं उतरले आणि एकटेच चालत चालत ऑफिसच्या गेटपर्यंत आले. तर असे अत्यंत आपल्यातले साधे आमदार, जे अमेरिकेत ज्यांनी खरं तर झेंडा रोवलेला आहे, अमेरिकेतल्या मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व करतात, ते संतोषजी आपल्याबरोबर आले. थेट पहिला प्रश्न, आता या क्षणाला जेवढी आपली मराठी माणसं हा इंटरव्ह्यू बघतात, हा पॉडकास्ट बघतात, तर सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की कसं काय हे शक्य केलं? मी बघा ना, मी परदेशात गेलो, एकतर आपली तिथे नाळ नसते, मुळात आपण तिथले नसतो. बरोबर. पण तिथल्या समाजकारणात जाणं, तिथल्या राजकारणाचा भाग होणं, आणि नुसतं भाग होणं नाही तर तिथे आमदार होणं, हे कसं शक्य झालं? सर्वप्रथम म्हणजे बेसिकली तुम्हाला व्हॉलेंटियर कामाची, समाजकार्याची तुम्हाला आवड पाहिजे. समाजकार्याने तुम्ही समाजाशी जोडले जाता. तर मी गेली 20-22 वर्ष बरंच समाजकार्य करतोय. मेन स्ट्रीममध्ये करतोय, इंडियन कम्युनिटीमध्ये करतोच, त्याच्याशिवाय मेन स्ट्रीममध्ये मी काम करतो. मी बेसिकली ब्लड डोनेशन कॅम्प चालवले. त्याच्यानंतर मी सूप किचनमध्ये जे लोक म्हणजे ज्यांना घरं नसतात त्यांना नॅशनल सूप किचन दिवसातून 2 वेळा जेवायला देतं. तर त्याच्यातले आम्ही दर गुरुवारी गेली 48 फॅमिली 6 वर्ष
120 बेघर लोकांना आम्ही जेवायला देतोय. अच्छा, 120 लोकांना. 120 लोकांना गेली 6 वर्ष 48 फॅमिली माझ्याबरोबर काम करत आहेत. त्यांना कुठच्याही म्हणजे सोशल मीडियाची गरज नाही आहे. ते त्यांना काहीतरी समाजाला द्यायचं आहे, त्याच्याने ते करत आहेत. म्हणजे ते काम आमचं चालू झालं 6 वर्षापूर्वी, जेव्हा मी न्यू इंग्लंड मराठी मंडळाचा प्रेसिडेंट होतो. अच्छा. माझं 2 वर्षाची कारकीर्द संपली आणि मला गप्प बसायला आवडत नाही. अच्छा. त्यामुळे मग त्यावेळेला दिवाळी होती, तर मी माझ्या बायकोला सांगितलं संध्याला, की चला आपण दिवाळीला नॅशनल सूप किचनला डिनर डोनेट करू. सगळ्यांसाठी पिझ्झा आणले आणि आम्ही दोघांनी ते सर्व केले. म्हटलं दिवाळी झाली, क्रिसमस आला, म्हटलं मग क्रिसमसला का नाही. तर क्रिसमसला पण आम्ही ती गोष्ट केली आणि आम्ही आमच्या क्लोज ग्रुपमध्ये सगळ्यांना सांगितलं की आम्हाला बरं वाटलं की आपण काहीतरी लोकांना आपण मदत करतोय, आपला त्याच्यात काही म्हणजे स्वार्थ नाही आहे. तर माझ्या मित्रांना आणि त्यांना सगळ्यांना आवडलं आणि हळूहळू फॅमिलीज एकत्र होत गेल्या आणि गेली 6 वर्ष 48 फॅमिलीज आम्ही 30,000 तरी लोकांना जेवायला दिलेलं आहे. त्या 30,000 हा आकडा जर तुम्ही लोकांची जेवणं तुम्ही काउंट केले जातात तर 30,000 जेवणं आम्ही 30,000पेक्षा जास्तही दिलेली आहेत. आणि हे फक्त म्हणजे का तर आपल्याला देवाच्या कृपेने भरपूर गोष्टी असतात, दिलेल्या असतात. आपल्याला ते समजत नाही कधी कधी. जेव्हा तुम्ही जाता अशा लोकांकडे आणि तुम्ही बघता की ते कसे फेस करतात, त्यांचा दिवस कसा जातो, कारण का दिवसभर त्यांना कोणी नसतं. संध्याकाळी ते फक्त जेवणासाठी येत नाहीत, काहीतरी सोशल म्हणून 100-125 लोक एकत्र येतील, ते एकमेकांच्या दिवसाबद्दल बोलतील. अच्छा. म्हणजे त्यांचं एक प्रकारचं सोशल सर्कल ते झालेलं आहे. अशा त्या पद्धतीने देवाणघेवाण त्यांची चालते. म्हणजे आपण काय केलं, माझा हा अनुभव होता, मी इथे जॉब शोधत होतो किंवा मी हा केला. ते प्रत्येकाला चांगला जॉब असतो असं नाहीये. त्यामुळे ते त्याचे कॉस्ट कॉन्शियस असतात, त्यांना ते उदरनिर्वाह त्यांचा चालवायचं असतं. पण मग संतोषजी, तसं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की अमेरिकेत 2च पक्ष आहे, एक डेमोक्रेटिक आणि दुसरा रिपब्लिकन. म्हणजे हे डेमोक्रेटिक पक्षाचे आमदार आहेत आणि सध्या रिपब्लिकन पक्षाचे जे तिथले राष्ट्राध्यक्ष आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल मोठी चर्चा, त्या मुद्द्याला घेऊन मी येतोच तुमच्याकडे. पण तिकीट मिळणं किंवा या माणसाला आपण आपल्या पक्षातर्फे उमेदवारी दिली पाहिजे, हे नेमकं कुठे आणि कसं घडलं? एक तर माझं सोशल वर्क गेले 20-22 वर्ष माझ्या विभागात. तेव्हा एका बेसिकली आमच्या समाजातल्या माणसाने माझं नाव सूचित केलं की हा माणूस व्हॉलंटिअरी वर्क एवढी वर्ष करतोय, तर तो स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे MLA साठी तो क्वालिफाईड आहे, तुम्ही त्याला विचारा. आता मी 2 वर्षापासून म्हणजे मी इंडिपेंडंट होतो अजूनपर्यंत. 2 वर्षापूर्वीच मी डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मी रजिस्टर झालो. बरं. कारण का 2 गोष्टीसाठी मी झालो. म्हणजे मी बिलीव्ह करतो की वुमन्स हॅज अ रिप्रोडक्टिव्ह राईट, म्हणजे त्यांना त्यांच्या बॉडीवरती पूर्ण अधिकार आहे. त्यांनी त्यांची डिसिजन त्यांनी घेतली, गव्हर्नमेंटने घेतली नाही पाहिजेत. बरं. सेकंड म्हणजे कॉमन सेन्स गन कंट्रोल. जेव्हा कोणाच्याही हातात तुम्ही शस्त्र देता, त्याचं बॅकग्राऊंड चेक झालं पाहिजे, त्याची मानसिक स्थिती कशी आहे, ते शस्त्र तो सांभाळू शकतो का, ते समाजाला घातक नाही आहे का. या दोन्ही गोष्टीत मला डेमोक्रॅटिक पक्षाची बाजू आवडली, म्हणून मी डेमोक्रॅटिक पक्ष जॉईन केला. मी तसा सेंटर आहे, मी फिस्कल कन्झर्वेटिव्ह आहे. अच्छा. त्यामुळे मला म्हणजे कोणालाही मदत करायला आवडेल, पण मी ठराविक वेळासाठी करीन ती मदत. तो माणूस त्याचा उपयोग करून घेतोय की नाही ते मी बघीन. म्हणजे आमरण मदत मी नाही करणार. बरोबर. तर ते मला माहिती होतं, पण मला या 2 बाजूंमुळे मी म्हटलं डेमोक्रॅटिक पक्षातर्फे जाऊया आणि आपण त्यांना आपली बाजू पण सांगूया. आणि पक्षात अशी पण लोक असतात की ते पण डेमोक्रॅटिक पक्षात फिस्कल कन्झर्वेटिव्ह लोक आहेत, लोकांना असतात त्या प्रकारची माणसं. सो मी तिथून मग चालू झालं. मग त्यांनी मला बेसिकली विचारलं की उभा राहणार का. मी म्हटलं मी घरी विचारतो. बायकोला मुलीला विचारलं की बाबा विचारलंच पाहिजे, गृहमंत्री त्यांचा सिग्नल महत्वाचा आहे ना. तर मला घरी सांगण्यात आलं की अरे तू तुझा बिझनेस करतोयस, तू समाजकार्य करतोयस, राहा ना त्याच्यातच, पॉलिटिक्समध्ये कशाला जायला पाहिजे. मी सांगितलं घरातून सपोर्ट नाही आहे, त्यामुळे मी नाही करत. परत 2 आठवड्यांनी माझ्याकडे अप्रोच झाला की आहे का, म्हणजे तुझा प्रोफाईल चांगला आहे, तू कर असं आम्हाला वाटतंय. मी घरी विचारलं बायकोला, बायकोने उत्तर नाही दिलं, मी यस म्हणून म्हटलं आणि मी पुढे झालो. क्या बात आहे, क्या बात आहे. तर अशा पद्धतीने म्हणजे एकतर घरातल्या गृहमंत्र्याचं तुम्हाला काही उत्तर आलं नाही आणि मग तुम्ही
राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला. पण मग संतोषजी बघा, तिथे सुद्धा आपल्याकडे आपण बघतो ना, की निवडणूक आली की निवडणुकीचा एक तामझाम असतो. तयारी करायला लागते, लोकांपर्यंत अप्रोच व्हावं लागतं. ती प्रक्रिया नेमकी कशी राहिली तुमच्याकरता? त्याच्यासाठी मला समाजाने भरपूर साथ दिली. हां. माझ्याकडे एक जवळजवळ 30-32 व्हॉलंटियर्स होते. हं. रोज संध्याकाळी बेसिकली आपला बिझनेसचं वेळ संपली म्हणजे 4-4:30 पासून 7:30 पर्यंत सोमवार ते शुक्रवार हं. प्रत्येक घरात जाणं. हं. जवळजवळ 3000च्या पेक्षा जास्त घरात मी स्वतःहून गेलेलो आहे. 3000 लोकांची घरं तुम्ही ठोठावली आहेत. ठोठावलेली आहे. हं. आणि तिथे मला माहिती पण नाही आतमध्ये कुठचा माणूस येईल, काय येईल. मला फक्त एवढं माहिती आहे की तो माझा मतदार आहे. हं. त्याला मी कोण आहे हं. हे समजलं पाहिजे, माझं कार्य समजलं पाहिजे, माझ्या एक सामाजिक बाजू ज्या आहेत, मी कशासाठी उभा राहिलो आहे ते समजलं पाहिजे. ते एकदा मी सांगितलं की मग ते त्याचं डिसिजन आहे, त्यांनी मला मतदान द्यावं की नाही द्यावं. हं. तर माझं कार्य आहे, मी उभा आहे तर मी त्यांच्यासमोर जाऊन माझी बाजू मांडणं. हं. तर हे मी अतिशय चांगल्या रीतीने केलं. न दमता माझं काम सांभाळून माझ्याबरोबर जे व्हॉलंटियर्स होते त्यांच्याबरोबर मी सोमवार ते शुक्रवार 3-3.5 तास, शनिवार आणि रविवार 8 ते 10 तास. अच्छा, 8 ते 10 तास. हां, तर एवढं मी कंटिन्युअसली 3 महिने केलं. मग त्यांना आपण पटवून सांगणं, की बाबा मी तुमच्याकरता काय करू शकतो. काय करू शकतो, मी का उभा राहिलोय, मला काय करायचं आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्याबरोबर तुमचे फ्लायर्स, तुमचा सोशल मीडिया, तुमची वेबसाईट, तुमचे सपोर्टर्स, या सगळ्या गोष्टी बेसिकली चालू राहतात. आणि त्या ह्याच्याने तुम्हाला एकदा तुम्ही समाजाशी संपर्क साधलात, कनेक्ट झालात, तुम्हाला त्यांची बाजू समजली की मग आपोआप गोष्टी होतात. सुरुवातीला जेव्हा मी चालू केलं तेव्हा लोकांना मी माहिती नव्हतो. आता लोकांना त्या इलेक्शन कॅम्पेनमुळे माहिती झालं आहे. आणि आमच्या इथे म्हणजे अमेरिकेला मतदार हा जाणकार असतो. तो तुमच्याबद्दल माहिती मिळवतो. तो तुम्हाला व्यवस्थित प्रश्न विचारतो. तो तुम्हाला कठीण प्रश्न विचारतो. तो ॲनलाइज करतो कॅन्डिडेटला आणि तो त्याच्यानंतर वोट देतो. हे अतिशय महत्त्वाचं जबाबदारी आहे आणि ते प्रत्येक नागरिक, अमेरिकन नागरिक आहे तो, ती जबाबदारी चांगल्या रीतीने पार पाडतो. आता तुम्ही तर डेमोक्रेटिकची उमेदवारी घेऊन तुमची बाजू मांडत होतात, पण रिपब्लिकन सपोर्टरही भेटले तुम्हाला या दरम्यान? मला भरपूर रिपब्लिकन सपोर्टर मिळाले, कारण का मी बिझनेसमॅन आहे, मी सेंट्रिक आहे. मी माझी बाजू सांभाळताना मी त्यांना तेच सांगितलं की म्हटलं मी या गोष्टीसाठी मी डेमोक्रॅटिक पक्षातर्फे लढतोय, पण मला एम्प्लॉयमेंट जास्तीत जास्त पाहिजे. आपल्याला एज्युकेशन लोकांना दिलं पाहिजे, वेगवेगळ्या ट्रेड्समध्ये त्यांना ट्रेन केलं पाहिजे की ज्यायोगे ते फायनान्शियली स्ट्रॉंग होतील. बरोबर. आणि एकदा कुठचाही फॅमिली, कुठचाही माणूस जर फायनान्शियली स्ट्रॉंग झाला तर त्याची विचार करण्याची शक्ती पण चांगली होते. आणि ते महत्त्वाचं आहे. कुठेही तुम्ही गेलात की जी लोकं फायनान्शियली स्ट्रॉंग नाही आहेत त्यांना कुठच्या तरी बाजूने भरडलं जातं काहीतरी त्यांना करून. आणि मग ते जे मतं मिळतात ती मतं म्हणजे चांगल्या रीतीने केलेली जात नाहीत, कारण का ते त्यांचं काम करत नाही आणि त्यांच्या काय म्हणतात त्यांचा फायदा घेतला जातो, त्यांच्या विकनेसचा फायदा घेतला जातो. बरोबर, बरोबर. नोकरी करत होतात, नंतर तुम्ही रिअल इस्टेटमध्ये तिथे आलात, मग आता तिथले आमदार झालेला आहात. पण या सगळ्या प्रचाराच्या प्रवासाच्या दरम्यान अशी पण एक काही माणसं तुम्ही बघितली का, की हा आपला स्थानिक नाही आहे, हा अमेरिकन नाही आहे, वी आर अमेरिकन्स हे जे काय असतं. तर मग असे कडवट अनुभव पण आले? हो, जे तुमच्या अंगावर आली लोकं किंवा जी नाही म्हणले आम्ही नाही देणार तुम्हाला मतदान? कडवट अनुभव आले ना, कारण का सगळेच मतदार एकसारखे नसतात. काही लोकांनी माझ्यासाठी म्हणजे दरवाजा बंद केला, काही लोकांनी माझे फ्लायर माझ्यासमोर फाडले. अच्छा, असंही घडलं? हो, काही लोकांनी थोडं जोरात आवाजात त्यांनी हे केलं आम्हाला की यायचं नाही, असं नाही तसं. हे चालतं. प्रत्येक हाताची प्रत्येक बोटं काय सारखी नसतात. त्यामुळे मी नेहमी असं मानतो की त्या माणसाला माझ्याबद्दल जास्त माहिती नाही आहे, तर त्यामुळे मीच कदाचित कमी पडलोय. ह्याच्याने मी दुसऱ्या घरावरती जातो. मी कधी तर निगेटिव्हिटी माझ्याबरोबर नेत नाही. हे मी पॉलिटिक्समध्येच नाही, मी सगळ्या बाबतीत हेच करत असतो. माझी आई म्हणते ना, तुला कोण वाईट वाटतच नाही. कारण का स्वभाव माझा तसा आहे की प्रत्येकाकडे काही ना काहीतरी असतं. कदाचित मी कमी पडत असेल म्हणून मी तो माणूस माझ्या मताचा नाही आहे. मी असं म्हणतो आणि मी पुढे जातो. संतोष, या सगळ्या
म्हणजे प्रचाराच्या दरम्यान तुम्हाला रेसिझम म्हणजे वर्णद्वेष आम्ही कायम असं ऐकतो की काही तशा पद्धतीची तसा विचार करणारी लोकं आहेत की हा आपल्या इकडचा नाही आहे, हा बाहेरचा आहे, हा एशियन आहे. तर असे पण काही अनुभव आले या सगळ्याच्या? तुम्हाला मी सांगतो की अमेरिका एवढी ब्रॉड माइंडेड आहे की अजूनही कोणी माणूस कुठच्याही धर्माचा किंवा कुठच्याही राष्ट्राचा आला आणि तो बेसिकली जर मेहनत करत असेल तर त्याला अजूनही ती कंट्री दोन्ही हाताने स्वीकारते आणि ती त्याला कधीच कुठे आडकाठी आणून देत नाही. अडथळे इथे तिथे असतात, परसेप्शन प्रत्येकाचं सेम नसतं, तसे विचार करणारी लोक आहेत. लोक आहेत पण तेवढी नसतात आणि तुम्हाला बेसिकली तुम्ही कसं हँडल करता त्याच्यावरती पण असतं. तुम्ही जर समाजात जरा मिसळून गेलात, तुम्ही त्यांचे पेन जाणलेत, त्यांच्या वेदना जाणल्यात, तुम्ही त्यांच्याबद्दल बोलत राहिलात की बाबा हां हे असं माझं याच्याबद्दल मला ही अशी बाजू आहे का मी अशा पद्धतीने बोलतोय, तर कदाचित त्या गोष्टी कमी प्रमाणात होऊ शकतात. जर तुम्ही त्यांच्याशी कनेक्टच नाही केलं तर तो दुरावा वाढत जातो. आमदार साहेब, असं तुम्हाला कधी वाटलं सगळा प्रचार करून झाल्यानंतर की हा आपण निवडून येणारच आहोत? निकालाचा दिवस धाकधूक होती, पोटात गोळा होता? हो, डेफिनेटली. कारण का फर्स्ट टाईम इलेक्शन लढत होतो. पण एक मी बऱ्याच जणांशी जेव्हा भेटलो, जेव्हा मी म्हणजे मतदानाच्या दिवशी मी बाहेर उभा होतो, तेव्हा बरेच जण म्हणजे जे ओळखीचे नाहीत, ते पण मला येऊन सांगितले, "मी तुला मत दिलं, मला तुझं प्रोफाईल आवडलेलं आहे. बेस्ट ऑफ लक." तेव्हा मला समजलं की अरे, बऱ्याच जणांपर्यंत आपण पोहोचलो आणि त्यांना आपला प्रोफाईल आवडला आहे. तेव्हा मला साधारण म्हणजे त्या दिवशी सकाळी 6 पासून चालू झालं. ते संध्याकाळी 7-8च्या दरम्यान मला कॉन्फिडन्स आला की बाबा होणार हे. मतदानाच्या दिवशी? हां, मग हां. त्याच्या आधी नाही. त्याच्या आधी खरोखर धाकधूक असतेच. प्रत्येकाला अपयशाची धाकधूक असतेच. त्यामुळे नर्वसनेस तो असतोच. पण त्या दिवशी जेव्हा लोकांनी म्हणजे अनोळखी माणसं तुम्हाला येऊन सांगतात, "अरे, मला तू आवडला प्रोफाईल, चांगलं काम करत राहा," असं तसं. तेव्हा एक कॉन्फिडन्स येतो की तुम्ही का करताय आणि लोकांना खरोखर ते आपल्याला जाणून घ्यायचा प्रयत्न करतायत. तर त्याचा जो आनंद असतो, त्याचं जो सॅटिस्फॅक्शन असतं, ते एक वेगळंच असतं. तुम्ही कोकणातले आहात. संतोष साळवी कोकणातले, बरोबर ना? तुम्ही बरोबर. चिपळूणचे आहात. मी चिपळूणचे आहेत. गुहागर तालुका. हां, हां. तर गावाकडेही बातमी गेली असेल. हो. गावाकडनंही काही निरोप आले असतील का? कशाला उगाच राजकारणात जातोय किंवा काय, काय, काय असं काही घडलं? गावाकडून बेसिकली बातमी गावाकडे मी विचारलं नाही, कारण का मी शक्यतोवर मी फर्स्ट टाइम जातोय. तर मी थोडंसं ते आपल्यापुरतंच ठेवलं. हां. पण जेव्हा त्यांना समजलं की मी निवडून आलो, तेव्हा गावकऱ्यांनी आपलो एवढा चाकरमानी. माझा हां. एवढा माझा म्हणजे मी जेव्हा गेलो, तेव्हा त्यांनी फटाके-बिटाके फोडले. तेव्हा पण त्यांना हेच वाटलं की अरे, मला वाटलं तू तुझा लवाजमा घेऊन येशील. अच्छा. मी आणि माझी बायको एका गाडीतून आलो आणि आम्ही आमच्या पिशव्या उचलून आमच्या मेन घरात गेलो. एक आमदार आपल्या गावाकडे आलेला आहे अमेरिकेतला. या. त्याच्या पाठीमागे मी जसं म्हणलो कार्यकर्त्यांची फौज नाहीये, पण आलोय बाबा आता पिशव्या उचलून तुम्ही घरात गेलात. मेन घरात जाऊन देवाला पाया पडणं, त्याच्यानंतर त्यांनी माझा खरोखर देवळात आमचा सत्कार केला आणि पूर्ण पंचक्रोशीतली बाकीच्या गावातली लोक पण आलेली, नामांकित लोक आलेली. म्हणजे ते बघून खरोखर बरं वाटलं. माझं तिथे त्यांनी बोर्ड लावलेला, अजूनही त्यांचा माझा बोर्ड तिथे त्यांनी ठेवलेला आहे. म्हणजे त्यांना ते काय करायची गरज नव्हती, पण एक आपला माणूस म्हणून त्यांनी ते केलेलं. आपल्या गावातला माणूस हां. आमदार झाला, हार्दिक अभिनंदन, शुभेच्छुक, या. शुभेच्छुक मध्ये खाली फोटोंची ओळी, या. असं सगळं अनुभवलं झालेलं आहे. झालेलं आहे. खरंच यातनं एक लक्षात येतं की तिथे तुम्हाला काम करता करता लोकांसाठी काम पण करायचं. तुमचा व्यवसाय तर तुम्हाला सांभाळायचा. शेवटी संतोषजी पोट भरल्याशिवाय राजकारण करतात ते. बरोबर, ॲब्सोल्युटली राईट. तितकंच. पहिले तुमच्या व्यवसायाचा पाया तुम्ही कसा पक्का केला? व्यवसायाचा पाया म्हणजे माझा 2008 साली माझा जॉब गेला आणि तेव्हा माझ्याकडे माझा मुलगा, छोटा मुलगा मिडल स्कूलमध्ये होता आणि मुलगी कॉलेजला जायला तयार झालेली. नशिबाने माझ्या बायकोचा जॉब होता. त्यामुळे म्हणजे बेसिकली एक तरी इन्कम होतं. तर तेव्हा म्हणजे अशी परिस्थिती होती की 2008 जुलै, मला अजूनही तो दिवस आठवतोय. इकॉनॉमिक मेलडाऊन होता, जॉब्स नाही आहेत. प्रयत्न केला 2-1 महिने, नाही मिळाला. मग मी घरी सांगितलं की मला
स्किल अपग्रेड करावं लागेल आणि असा करून मी पुण्याला आलो. मुंबईत एवढी वर्ष राहतोय पण पुणं बघितलं नव्हतं. फर्स्ट टाईम पुणं. अच्छा, तेव्हा पुणे पाहिलं. तेव्हा मी फर्स्ट तेव्हा टाईम कळालं की पुणं पुण्यात काही बघितलं. उणे नाहीये मग. अजिबात नाहीये. हां, मग ते लक्षात आलं, प्रचिती आली आपल्याला. त्यामुळे मग तिथे मी शिकलो 4 महिने. एक 22-25 वर्षांच्या मुलांबरोबर मी माझं ते स्किल अपग्रेड केलं आणि मग US ला जाऊन मी माझं कन्सल्टिंग बिझनेस चालू केला. स्वतःला पहिल्यांदा सेल केलं आणि मग लोकांना जोडत गेलो आणि 2012 साली मी पूर्णपणे बिझनेसमध्ये आलो. 2012 ते 16 म्हणजे मी काय ठरवलं की मला माझं स्किल अपग्रेड मला कामाला आलं. मग मी ते स्किल अपग्रेड मला US पर्यंत न्यायचं होतं. मग मी 2012 ते 16 पुण्याला मी इन्स्टिट्यूट चालू केली. सगळं अपग्रेड व्यवस्थित चालू केलं. म्हणजे कसं काय प्रॉब्लेम येतात, काय नाही असतात, ते सगळं टेस्ट झाल्यानंतर मे 2016ला मी स्किल इन्स्टिट्यूट, लायसन्स टेक्निकल इन्स्टिट्यूट मी अमेरिकेत चालू केली. कोणासाठी? की ज्यांचे जॉब जातात. अच्छा, त्यांच्याकरता. हां, लोकल लोकांसाठी ज्यांचे जॉब जातात त्यांना बेसिकली प्रत्येकाला काय इंडियाला यायला मिळणार नाहीये. कारण का त्यांचं कोण नाहीच आहे. बरोबर आहे. त्यांची ती फॅमिली ठेवून कसे येतील? तर त्या लोकांसाठी स्किल अपग्रेड प्रोग्राम करणं, त्या लोकांना शिकवणं आणि त्या लोकांना नवीन साठी तयार करणं. हं. हा मी गेल्या 6 वर्षात जवळ-जवळ 3000च्या वरती अमेरिकन्सना शिकवलंय आणि 72% लोकांना जॉब लागलाय. क्या बात है! त्यामुळे त्यांचे जर तुम्ही माझ्या युनिक सिस्टम स्किल्सच्या Google पेजला किंवा वेबसाईटला गेला तर बऱ्याच जणांनी एवढे चांगले रिव्ह्यू दिलेले आहेत की कोविडच्या काळात पण आम्हाला काही होत नव्हतं. तुम्ही आम्हाला व्यवस्थित शिकवलं, आम्हाला तयार केलं आणि त्याच्यामुळे आम्हाला जॉब लागला. माझी फॅमिली इज बॅक टू नॉर्मल. असंच कामं करत राहा. तर या गोष्टी ज्या आहेत ना, त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत माझ्यासाठी. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये अमेरिकन सोसायटीला तुमचं कॉन्ट्रिब्युशन कसं राहिलं? अमेरिकन सोसायटीचं बेसिकली हे जे कॉन्ट्रिब्युशन आहे, जे स्किल अपग्रेड किंवा तुम्ही नॅशनल सूप किचन किंवा रेड क्रॉस किंवा माझं जे NEMM म्हणजे मराठी मंडळाचे प्रेसिडेंट तर त्यांचं बेसिकली मी जे काम करत गेलो त्याच्यानंतर मग ते आम्हाला बेसिकली मोर अँड मोर समाज मला ॲक्सेप्ट करत गेला आणि दे स्टार्टेड बेसिकली सपोर्टिंग मी. तर त्यांचं कॉन्ट्रिब्युशन सर्टनली त्यांनी जर त्यांचा पार्ट नाही केला तर मी नाही आहे. कारण का कुठचीही गोष्ट कुठच्याही लीडरला तो एकटा करू शकत नाही. त्याला समाजाने पाठिंबा दिल्याशिवाय तो पुढेच जाऊ शकत नाही. बरोबर आहे, बरोबर. हे सूत्रच आहे. हां. सूत्रच आहे. पण या सगळ्या ह्याच्यात काही वेगवेगळ्या थरातल्या लोकांना देखील तुम्ही मदत केली? हो. ती लोकं कोण होती? ॲब्सोल्युटली. आता मी सांगितलं ना, मी जेव्हा कामाला होतो तेव्हा मी रिअल इस्टेटचा बिझनेस चालू केला. मी रिअल इस्टेट म्हणजे माझ्याकडे मल्टी फॅमिलीज बेसिकली असायच्या. म्हणजे एका छपराखाली 6 ते 7 अपार्टमेंट्स. म्हणजे ज्याला आपण आपल्या मराठी भाषेत चाळ म्हणू तो या शकतो. चाळ म्हणजे बेसिकली चाळ जी असते ते बेसिकली माझ्याकडे जवळजवळ 25 अपार्टमेंट्स होत्या. हं. तर त्या लोकांना बेसिकली मी जेव्हा कधी त्यांचा म्हणजे कोणाचा रेंट यायचं नाही तेव्हा त्यांच्या दारावरती ठोठवून किंवा त्यांना भेटून त्यांचा प्रॉब्लेम समजावून, कोणाला जॉब गेलेला असतो तर त्यांना बेसिकली जॉब द्यायला मदत करणं. माझ्याकडे तर एक यंग मुलगा होता की जो 2.5 वर्ष माझ्याकडे टेनंट म्हणून होता. बरं. त्याला अचानक त्याचं 2 महिने रेंट आलं नाही. मी माझ्या लंचमध्ये त्याच्याकडे गेलो तेव्हा तो रडायला लागला की माझा जॉब गेलेला आहे. $18 पर आवर जॉब त्याचा मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये होता. म्हटलं काय केलंस तू? तर तो म्हणतो मी कॉलेजमध्ये सोडलं कारण का माझं लग्न झालं, मग मूलबाळ वगैरे संसार वाढत गेला. तर त्याच्यानंतर मग मी त्याला म्हटलं तू माझ्या कंपनीत आहेस उद्या सकाळी. मी त्याला माझ्या युनिक सिस्टम स्किल्समध्ये जॉब दिला. बरं. त्याला मोटिवेट केलं की बाबा तू तुझं शिक्षण कंप्लीट कर. आणि तो आता चांगल्या कंपनीत फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीमध्ये तो कामाला आहे. त्यांनी स्वतःचं घर घेतलेलं आहे. माझ्याकडे काही टेनंट असे होते की त्यांना क्रिमिनल बॅकग्राऊंड होते बरं. आणि त्यांना कोण अपार्टमेंट देत नव्हतं. अच्छा. तर त्यांची मी स्टोरी ऐकली तर ते म्हणले की आम्ही आता खरोखर म्हणजे सुधारलेलो आहोत. तुम्ही आमच्या परोल ऑफिसर्सला विचारा, तुम्ही आमच्या सोशल वर्करला विचारा. मग त्यांच्याकडून रेफरन्स घेऊन मी त्यांना राहायला जागा दिली. त्याच्याचबरोबर मी त्यांना माझ्या अपार्टमेंट मेंटेनन्सचं काम दिलं. मी फक्त एवढंच सांगितलं एकदाही कोणाची कंप्लेंट आली की मी तुला ठेवणार नाही कारण का बॅकग्राऊंड तसं आहे.
त्याच माणसाकडे आता बेसिकली 5 ते 6 लोक कामाला आहेत क्या बात आहे. आणि तो सक्सेसफुल बिझनेसमॅन आहे. अजूनही मी कधीही काही कॉल केला कामासाठी तर तो सगळं काम टाकून पहिल्यांदा येतो. ही मिळकत आहे. लिटरली म्हणजे माझ्याकडे बेसिकली बरेच काही लोक असतात की ज्यांना नॉर्मल जॉब असतो, तर मी त्यांना मोटिवेट करत असतो की तुम्ही इलेक्ट्रिकलचं लायसन्स घ्या, तुम्हाला जास्त पैसे मिळतील. तर अशी लोक म्हणजे मी हेरून ठेवतो आणि मग त्यांना मी सांगायचो की तुम्ही माझ्याकडे एकच अट आहे, रेंट माझ्या ऑफिसला घेऊन या. म्हणजे त्यांच्याशी बोलणं होतं. तू काय केलंस, काय झालं. त्या लोकांना काय असतं की त्या लोकांना तुम्ही कनेक्ट केलं, आपुलकीने बोललात, तर त्यांना ते 4 शब्द महत्त्वाचे असतात. आणि मग त्यांना असं धीर वाटतं की कोणतरी माझ्याकडे बघतोय, तर मी काहीतरी चांगलं काम केलं तर कोणतरी मला चांगलं म्हणेल. बरं. तर हे महत्त्वाचं असतं, कनेक्शन करणं, त्यांच्या प्रॉब्लेममध्ये झोकून जाऊन थोडीशी मदत करणं. असं काय आपण प्रत्येकाचे प्रॉब्लेम असं म्हणजे त्यांची कामं करायला जात नाही, त्यांना फक्त आपण मोटिवेट करतो आणि थोडीफार मदत करतो. नंतर ते आपोआप सावरतात आणि मग ते तसेच चालायला लागतात. कोणाला तरी ठेच लागली असेल तर थोडं आपण औषध देऊन व्यवस्थित सांगतो की आता तू व्यवस्थित चाल, तो चालायला लागतो. तर हे माझं प्रिन्सिपल प्रत्येक बाबतीत आहे. जे मला थोडंफार माहिती आहे त्याचा उपयोग करून घ्यायचा, लोकांना उपयोग करून द्यायचा त्याचा, आणि त्याच्यानंतर मग ते गोष्टी होतात आपोआप. एक लोकांच्या मनातला प्रश्न आहे हा. आपल्याकडे ज्यावेळेस इलेक्शन्स वगैरे आम्ही स्वतः कव्हरेजला जातो, तर आमदारकी लढवणं काही सोपं नाही बा. असं फार पैसे लागतात, फार खर्च येतो आणि मग ते काहीतरी कोटीच्या कोटी आकडे जे ते ऐकून माणूस गार पडतो खरं तर. पण साधा आता प्रेक्षकांच्या मनात तो प्रश्न असेल की हा माणूस आमदार झाला, खरंच खूप अमेरिकेतल्या इलेक्शनमध्ये पैसे लागतात का हो माणसाला? नाही, पैसे इथे का लागतात त्याचा विचार करा ना. का लागतात इथे पैसे? ते वेगळं सांगायला नको. त्यामुळे तो मूलभूत चेंज झाला पाहिजे ना. जर समजा तुम्हाला कुठचाही चांगला बिझनेसमॅन किंवा कुठचाही चांगला प्रोफेसर किंवा कुठचाही चांगला सायंटिस्ट जर राजकारणात यायला पाहिजे, तर तुम्ही राजकारण त्यांच्यासाठी ओपन केलं पाहिजेत. कसं तुम्ही ओपन करणार? कारण का तुम्ही तुमची सिस्टीम क्लीन केली पाहिजेत. तुम्ही जर समजा असंच म्हटलं की मला एवढे पैसे लावल्याशिवाय मला ही पोझिशन नाही मिळणार, मग डे 1 पासून जेव्हा तो इलेक्शनला निवडून येतो ते पैसे कसे रिकवर करायचे बिचारा तो त्याच्या मागे लागतो. तर ही सिस्टीम थोडी चेंज झाली पाहिजे. आमच्याकडे म्हणजे अमेरिकेत हा प्रकार नाही आहे. कारण का तुम्ही म्हणजे मी फंड प्रत्येकजण फंड रेझिंग करतं, प्रत्येकजण $50-100 कोणाकोणाकडून घेऊन वर्गणी देतात. हो, लोक देतात. लोक कॅन्डिडेट आवडत असेल तर लोक स्वतःहून वर्गणी देतात. आणि मग त्याच्यातून तुम्हाला खर्च काय येतो? खर्च बेसिकली तुम्हाला येतो, सगळे व्हॉलेंटिअरी वर्ग 0 पैशात, त्यांना काही अपेक्षा नसते, फक्त त्यांना तुझे कार्य आवडलेलं असतं, तुझे विचार आवडलेले असतात म्हणून ते तुला सपोर्ट करतात. काही एक्सपेक्टेशन नाही. तुम्हाला प्रिंट मीडियाला खर्च येतो, तुम्हाला बॅनर करावं लागतं, तुम्हाला फ्लायर करावं लागतं, तुम्हाला सोशल मीडियाला द्यावं लागतं. हा सगळा रिअल खर्च आहे. हा खर्च अतिशय मोठा नाही आहे, झेपण्यासारखा आहे. आपल्याकडे जे कार्यकर्त्यांना जेवणा व्यतिरिक्त अशी काय भानगडी दिली नाही, अजिबात काही नाही. लिटरली म्हणजे आता निवडून आलो मग मी त्यांना कधीतरी एकदा बोलवलं, ते गेट टुगेदर सारखं. बाकी त्याच्यात पण बेसिकली त्यांनी ठरवलं की तूच कशाला करतो, मी एखादं काहीतरी घेऊन येतो. फार मोठं मन आहे कार्यकर्त्यांचं, खरंच मोठं मन आहे. इकडं तेवढं हे काय आता विचारू नका. कार्यकर्ते नाराज होताना बघितलेत मी, आमदार साहेबांनी आपल्याकरता हे केलं नाही म्हणून. पण आमदारांनी तिथे उपलब्ध असणं, आपल्याकडे आजही एक गोंधळ असा आहे बघा की कुठलं काम कोणाकडे घेऊन जावं. बरीचशी लोक आमदार म्हणजे नगरसेवकाचं काम खासदाराकडे घेऊन जातात, आमदाराकडे घेऊन जातात. पण अशी लोक तुमच्याकडे येतात की आमचं हे काम अडलंय, ते काम अडलंय? हो, येतात ना. कशा पद्धतीचं? म्हणजे बेसिकली तुमचे काही आमच्याकडे म्हणजे बेसिकली कोणाचे विजा प्रॉब्लेम्स असतात, कोणाचे बेसिकली रेसिडेन्शियल युनिट्समध्ये काही प्रॉब्लेम्स असतात, कोणाचा लायसन्सिंगचा इश्यू असतो. हे सगळं लोक येतात आणि तुम्हाला त्यांना मदत करावी लागते. तुम्ही त्या कन्सर्न एजन्सीशी तुम्ही बोलता, काय इश्यू आहे आणि काय आपल्याला रितसर मदत करता येते ती करायची आणि बाजूला व्हायचं. आता आमच्या इथे थोडेफार कसिनो वाढत आहेत, तर आमच्याकडे एक कॉन्स्टिट्युअन्स आला मतदार की संतोष तुला काय, तुझा विचार काय की गॅमलिंग ॲडिक्शन वाढली तर काय करायला पाहिजे. तर मी आता बेसिकली त्याच्याबद्दल रिसर्च केला बाकीच्या स्टेटमध्ये वगैरे. आता नेक्स्ट सेशन आमचं चालू होईल जूनला,
तर मी ऑलरेडी त्याच्याबद्दल बिल टाकलेलं आहे. तर माझी सिनियर लिडरशिप त्याच्याबद्दल बोलेल आणि काय करता येईल का आपल्याला बघता येईल. अच्छा. म्हणजे जे आता आमचं जे सेशन एंड ऑफ जूनला संपलं, तर आमचं हे काम चालू होतं की पुढच्या सेशनला काय बिल टाकायची, पुढल्या अधिवेशनात. पुढल्या अधिवेशनाला काय करायला पाहिजे. तर त्या ह्याच्यात म्हणजे टॉपिक आम्ही शोधून घेतो, रिसर्च करतो. त्याच्यात पण आम्हाला व्हॉलेंटियर्स असतात की ज्यांना इंटरेस्ट असतो या गोष्टीत. कारण का तुम्ही ॲज अ आमदार बरेच बिझी असता, सगळ्या गोष्टी करत असतात, त्यामुळे सगळाच रिसर्च तुम्हाला नाही झेपत. पण व्हॉलेंटियर्स मिळतात आणि ते आपल्याला आपण आपली त्यांची बाजू सांगतो की या बिलाबद्दल मला हा मुद्दा आहे, मला थोडंसं रिसर्च करून माझा मुद्दा कसा सपोर्ट झाला पाहिजे, कसा मांडला पाहिजे. एक्झॅक्टली. तर ते मिळतं आपल्याला व्हॉलेंटरी वर्कमध्ये. तर मी यावेळेला तशी 3 बिलं मी हे केलेली आहेत, टाकलेली आहेत. मी बेसिकली एक गॅमलिंग ॲडिक्शनसाठी टाकलं आहे. दुसरं आपली डेटा सेंटर्स जी बनतात ती आमच्या स्टेटमध्ये नाही आहेत. तर तो बिझनेस वाढण्यासाठी गव्हर्नमेंटने काय केलं पाहिजे त्या संदर्भात आहे. पब्लिक ट्रान्सपोर्ट जरा कमी आहे, तर त्याची फ्रिक्वेन्सी कशी वाढली पाहिजे त्याच्या संदर्भात आहे. म्हणजे असं प्रत्येक MLA या गोष्टीचा विचार करत असतो आणि म्हणूनच सिस्टीम ती चांगली होते. होय. जसं अधिवेशनाच्या कालावधीत आपण आपल्याकडे बघतो की पायऱ्यांवरती घोषणाबाजी करणं किंवा सभागृह चालू न देणं किंवा सभागृह तहकूब होतं, तसं तुमच्याकडेही घडतं का? म्हणजे तशी तुम्ही थोडंफार बेसिकली तुमच्याकडे प्रोटेस्ट करण्याची पद्धत काय आहे नेमकी, कशा आमच्याकडे पद्धतीने? प्रोटेस्ट करण्याची पद्धत आहे. आम्ही बेसिकली सभागृहात कुठच्याही वागणुकीमुळे सभागृह बंद नाही पडणार याचा आम्ही अतिशय काळजी घेतो. कामकाज झालं पाहिजे. कामकाज झालं पाहिजे, कारण का शेवटी आपण लोकांसाठी तिथे आलेलो आहे. आपलं मत महत्वाचं आहे, आपण आपलं मत मांडलं पाहिजे, विरोध मांडला पाहिजे. पण ज्याच्यासाठी आलोय जर त्या कामात आपण अडथळा घातला तर आपण खरोखर काम करतोय का? पण ते शिस्तीने करायचं. जे करायचं ते शिस्तीने करायचं. तुम्हाला न्यूज मीडिया असतो तिथे जाऊन तुम्ही सांगायचं. लिडरशिप ते त्यांच्याशी व्यवस्थित बोलते. आमच्या बेसिकली प्रत्येक बेसिकली मीटिंगच्या आधी, सेशनच्या आधी आमच्या पक्षाची मीटिंग होते. कुठच्या बिलाला आपण कुठच्या पद्धतीने मत दिलं पाहिजे त्याच्याबद्दल डिस्कशन्स होतात. आणि तुम्हाला जर समजा त्याच्याबद्दल काय विरोध असेल तर तुम्ही त्याच्यात बोला. तुम्हाला जर नाही पटलं तरी तुम्हाला जसं वाटतंय तसं तुम्ही मत द्या. नुसतं पक्षाला धरूनच द्यायला पाहिजे असं नाहीये. म्हणजे त्याही व्यतिरिक्त तुम्ही विचार करू शकता की बघा म्हणजे रिपब्लिकन जर चांगला विषय पुढे आणतात तर तुम्ही त्याला सपोर्ट केला पाहिजे. म्हणजे बेसिकली होतं आणि काही लोक करतात, कारण का प्रत्येकजण स्वतंत्र आहे. भले पार्टी लाईनवरती काही गोष्टीला वोटिंग जातं, पण प्रत्येक गोष्टीला पार्टी नाही वेटीला धरत. म्हणजे दल नाही तर देश हितासाठी जे काही करता येईल ते सगळं. राईट. तुम्ही चहा पानावर बहिष्कार टाकत नाही तसलं काय. तिथे काय नेमकी पद्धत असते? इकडे बेसिकली पद्धत असते की तुम्ही बाहेर म्हणजे जेव्हा सेशन असतं त्याच्या इथे तुम्ही काही तुमचे बॅनर्स लावून तुम्ही निषेध करा. जे लोक येतात म्हणजे सगळे सेनेटर्स किंवा MLAs येतात तिथे, त्यांच्यासमोर तुमचा जो तुम्हाला मुद्दा मांडायचा आहे तो तुमच्या बॅनरवरती असतो. तुम्ही तो तिथे सगळ्यांसमोर दाखवता. न्यूज मीडियाला पण दाखवता तुम्ही. कधी न्यूज मीडियाची लोक तुम्हाला इंटरव्ह्यू घेतात. कधी तुमचे मतं मांडण्याचा अधिकार म्हणजे समोर बोलवतात. त्यामुळे त्या दृष्टीने जी गोष्ट म्हणजे कामकाजात अडथळा आणला जाणार नाही त्या दृष्टीने निषेध व्यक्त केला जातो. शिस्तीत करायचं जे कुठेही बाधा येणार नाही. राईट. बोलायला प्रॉपर वेळ दिला जातो सभागृहात? हो, बोलायला वेळ दिला जातो. तुम्ही बेसिक त्याच्यात पण असं असतं की कोण बोलणार आहे, कधी बोलणार आहे, कुठच्या ह्याच्यावरती बोलणार आहे ते लिडरशिपला ऑलरेडी माहिती असतं आणि तो माणूस प्रिपेअर करून येतो आणि किती बोलणार आहे ते पण माहिती असतं. कळीच्या मुद्द्याकडे येतो. त्याला आमदार समोर बसलेत म्हटल्यानंतर मला काहीतरी डेमोक्रेटिक पक्षाच्या आमदाराकडनं ब्रेकिंग न्यूज किंवा वक्तव्य मिळालं पाहिजे. डोनाल्ड ट्रम्प हे प्रचंड चर्चेचे आहेत. जेव्हापासून त्यांनी त्यांचा टेरिफ डिक्लेअर केलं तिथली भारतीय काय विचार करतात त्या टेरिफ बद्दल? डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल काय विचार करतात? डोनाल्ड ट्रम्प जेव्हा निवडणुकीला उभे होते तेव्हा भारतातून त्यांचा भरपूर सपोर्ट होता. का भारतातून सपोर्ट होता? कारण का भारत हा त्यांना विकसित देश व्हायला पाहिजे. त्यांना इकॉनॉमिक्समध्ये जास्त महत्त्व आहे. बिझनेस कसा वाढला पाहिजे त्याच्याबद्दल जास्त महत्त्व आहे. कारण का पॉलिटिशियन्सला कदाचित बिझनेसची बॅकग्राऊंड
कमी असते. तर या दृष्टीने भारतीयांना प्रत्येकाला 40% तरी लोकांना वाटत होतं की डोनाल्ड ट्रम्प आले पाहिजे. 40 किंवा 50% कदाचित जास्त पण असतील. तर डोनाल्ड ट्रम्प जेव्हा निवडून आले त्याच्यानंतर मग त्यांनी काही जे आता तुम्ही टॅरिफचं बोलतायत, डोनाल्ड ट्रम्प हे बिझनेसमॅन आहेत. त्यांना माहिती आहे की कुठे चावी मारली की बाहुली फिरते. आता त्यांनी रिसेंटली आपल्याकडे म्हणजे भारतीयांच्या ह्याच्यावरती 25% टॅरिफची 1 ऑगस्टला हे केलेली आहे आणि 10% पेनल्टीची. आता अजूनपर्यंत गेल्या 3 महिन्यात बघा की किती वेळा त्यांनी अनाऊन्स केलं आहे आणि किती वेळा मागे घेतलेलं आहे. डोनाल्ड ट्रम्प हे टॅरिफची किल्ली निगोशिएशन स्किलसाठी वापरतायत. अच्छा. म्हणजे असं बोलल्यावरती कोणतरी समोर येईल, निगोशिएट होईल, त्याच्यानंतर त्याच्यातून काहीतरी निघेल, त्यांची पण बेसिकली बाजू सावरली जाईल. शेवटी ते पण अमेरिकेसाठीच काम करत आहेत, त्यांना निवडून त्याच्यासाठी आणलेलं आहे. त्यामुळे ते त्यांच्या म्हणजे बेसिकली अमेरिकेसाठीच ते बाजू ते मांडण्याचा प्रयत्न करणार. कदाचित कधी कधी त्यांचा अप्रोच थोडा रफ असतो. तो त्यांनी जर समजा जरा चांगल्या रीतीने केला तर ते बरंच काय काय गोष्ट, पण शेवटी त्यांचं काय सोशल मीडियाचा माणूस आहे. TRP मेसेज कसा देणं, कसं लोकांचं लक्ष वेधून घेणं. त्यांना पॉलिटिकल बॅकग्राऊंड काही नव्हती, पण शेवटी त्यांनी जो त्यांचा सपोर्ट निर्माण केला ते पण एक वाखाणण्यासारखं आहे. एवढा तो सपोर्ट त्यांनी एवढ्या जर पॉलिटिकल बॅकग्राऊंड नसताना केला, तो बेसिकली आमच्या पक्षाने, डेमोक्रॅटिक पक्षाने पण त्यातून काही शिकण्यासारखं आहे की आपल्याला काही अजेंडा आयटम आणून की आपण त्यांना कसं बेसिकली शह देणं. कारण का बऱ्याच वेळेला काय असतात की डिनर टेबलच्या चर्चा या पक्षाने जास्त करून मांडल्या पाहिजेत. मला असं वाटतं की डेमोक्रॅटिक पक्षाने इकॉनॉमीबद्दल जास्त बोललं पाहिजे, जॉब अपॉर्च्युनिटी क्रिएट करण्याबद्दल जास्त बोललं पाहिजे, लीगल इमिग्रेशन जे आहे ते कसं स्ट्रॉंग होईल. कारण का आता बरीच लोक आहेत, आपले भारतीयच लोक आहेत की ज्यांची ग्रीन कार्ड वर्षानुवर्ष थांबलेली आहेत, 15, 20, 22 वर्ष. त्यांची मुलं आता 18 वर्षाच्या वरती झालेली आहे आणि त्यांना कंट्रीच्या बाहेर जावं लागतंय. बरोबर. तर त्यांना बेसिकली काय सिच्युएशन आहे, तर तुम्ही तो पण प्रॉब्लेम तुम्ही आणला पाहिजे समोर, इमिग्रेशनचा प्रॉब्लेम, की बाबा त्या लोकांसाठी काय करणार आहोत. तर हे जर थोडे नवीन नवीन मुद्दे जर डेमोक्रॅटिक पक्षाने आणले आणि लोकांचं लक्ष वेधून घेतलं तर मला वाटतं 2 वर्षांनी ज्या इंटरिम निवडणुका आहेत ते चित्र चेंज होईल आणि डेफिनेटली डेमोक्रॅटिक पक्षाला त्याचा फायदा होईल. आणि होपफुली आमची सिनियर लिडरशिप त्याच्याबद्दल नक्कीच काम करत असेल आणि आम्हाला समोर ते दिसेल. पण मग हे तुम्ही खुल्या दिलाने असं सगळं मांडता? हो, म्हणजे मी माझ्या रिपब्लिकन पार्टी हे करते याच्याबद्दल जरा आपण विचार करायला पाहिजे. हो हो, म्हणजे बेसिकली आणि आम्हाला तेवढं हे आहे, म्हणजे सूट आहे असं. म्हणजे मीटिंग्स आमच्या इंटरनल असतात, तिथे आम्हाला बोलायची सूट आहे, म्हणजे असं काय नाही आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना कधी भेटण्याचा योग आला? नाही, बायडनना आला, अजून डोनाल्ड ट्रम्पना भेटण्याचा योग नाही आलेला आहे. येईल कधीतरी, येईल, तोही आमना सामना होईल. नवल असं आहे मंडळी की आपल्याकडे आपण मराठी भाषा या विषयाला घेऊन सध्या मोठी चर्चा होताना बघतोय, राजकारण देखील त्यावरनं रंगलेलं आहे. पण मराठी भाषेच्या विषयाला घेऊन तुम्ही फार अगोदरच अमेरिकेत काम सुरू केलं होतं, हे खरं आहे का? आणि केलं तर काय केलं नेमकं? सुरुवातीला मी जेव्हा केलं, माझी मुलं जेव्हा लहान होती तेव्हा माझ्या गावात मराठी शाळा नव्हती, तर मी मराठी विभाग चालू केला अमेरिकेत. संडेला स्कूल असतं त्याच्यामध्ये बेसिकली संडेला 1 तास कल्चर आणि 1 तास तुम्ही घरी जी लँग्वेज बोलता ती. म्हणजे मी मराठी विभाग चालू केला, माझ्याबरोबर 7 ते 8 व्हॉलेंटियर्स होते. तर आम्ही अभ्यासक्रम डिसाईड करून आम्ही 7 ग्रेडचा अभ्यासक्रम डिसाईड केला. जेव्हा शाळा चालू होते तेव्हा आमची रविवारची स्कूल चालू होते, जेव्हा शाळा उन्हाळ्याची सुट्टी असते तेव्हा आमचं 1 वर्ष संपतं. असं 7 वर्ष मी तिथे शिकवलं आणि अजूनही ती शाळा चालू आहे. आणि माझ्या दोन्ही मुलांना मराठी बोलायलाच वाचायला हां चांगल्या रीतीने येतं. म्हणजे बऱ्याच वेळेस असं घडतं की तिथे जाऊन आपली भाषा बोलतच नाहीत, मातृभाषा. नाही, आमच्या घरी म्हणजे माझी दोन्ही मुलं एकटे इंडियाला येतात आणि एकटे प्रवास करत असतात.
पण संतोषजी, इथं मराठी शाळा बंद होत असताना तिथे तुम्ही मराठीचा हो, आता मी अव्याहतपणे हा यज्ञ सुरू ठेवलाय तुम्ही. ॲब्सोल्युटली. आता मी BMM बृहन महाराष्ट्र मंडळाचा मी ट्रेजरर आहे, खजिनदार आहात तुम्ही. खजिनदार आहेत. तर आमचा बेसिकली आमच्या BMM बृहन महाराष्ट्र मंडळामध्ये बऱ्याच इनिशिएटिव्ह राबवल्या जातात. एक म्हणजे शाळा. जवळजवळ 4-4.5 हजार विद्यार्थी त्या शाळेत अमेरिकेत, कॅनडात आणि युरोपमध्ये त्या शाळेत शिकतायत. त्यांची बालभारती, भारती विद्यापीठाशी टायअप आहे. बरं. त्यांच्या परीक्षा होतात, त्यांना व्यवस्थित लिहायला, वाचायला, बोलायला येतं. आमचं कन्व्हेन्शन्स असतं. आता सियाटलमध्ये आहे, ऑगस्ट 2026ला. तर तिथे ते त्यांचे प्रार्थना वगैरे बरं. 5,000 लोकांच्या समोर ते चांगल्या रीतीने गातात. आमच्या त्या BMMच्या कन्व्हेन्शनला 16 असतो मराठीत जातो, 3.5 दिवस. बरं. बरं. बरेच इंडियातले लोक तिथे पार्टिसिपेट होतात. युरोपमधून लोक येतात, अमेरिकेतून असतात, कॅनडातून असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम होत असतात. आमच्याकडे बी कनेक्ट हा प्रकार असतो, म्हणजे बिझनेसच्या लोकांना, म्हणजे तिथूनच्या लोकांना आणि इंडियातल्या लोकांना पण बिझनेस एक फोरम दिला जातो, नेटवर्किंग केलं जातं. आता आम्ही रिअल इस्टेट कॉन्फरन्स करतोय. बरं. त्यावेळेला म्हणजे मी आत्ता यावेळेला जवळजवळ 12 बिल्डर्सशी बोलतोय, मुंबई, पुण्या यांच्यात. तर त्यांना आम्ही इन्व्हाइट करतो की तुम्ही तिथे या, तिथूनच्या इन्व्हेस्टर्सशी बोला. आम्ही इथूनच्या बिझनेसेसना तिथूनच्या गव्हर्नमेंटशी थोडं कनेक्शन देऊन कसा बिझनेस वाढवता येईल. आपल्याकडे गुंतवणूक कशी वाढेल, राईट, आपल्या भारतातली लोक तिथे जाऊन कशी काम करतील? राईट. त्या गोष्टी आम्ही पॉलिसीज वगैरे जे असतात त्या गोष्टीवरती आपण काय करतो ॲज अ, म्हणजे BMM किंवा कुठची ऑर्गनायझेशन, की आपण आपल्या स्टेटमधून जिथून आलो आहे तिथूनच्या लोकांना जास्तीत जास्त मदत कशी होईल आणि जिथे आपण राहतोय त्यांना पण कशी मदत होईल. कारण का त्या राष्ट्राला पण आता बेसिकली असं आहे की एकाच कंट्रीवरती ते डिपेंड राहू शकत नाही. त्यामुळे इकॉनॉमी भारतासाठी ओपन आहे, तर त्याचा कसा फायदा दोन्ही कंट्रीजना होईल त्या ह्याच्याने बेसिकली जर समजा आपण प्रत्येक म्हणजे काय म्हणतात ते भारतीय किंवा माणूस जो बाहेरच्या देशात सेटल झालेला आहे, त्यांनी जर विचार केला आणि त्यांनी बेसिकली कसं अमेरिकेला त्याचा फायदा होईल आणि इंडियाला फायदा होईल, त्यायोगे जर प्रत्येकजण कार्य करत राहिला तर दोन्ही राष्ट्रांचे संबंध अतिशय चांगले होतील. आणि जेव्हा दोन्ही राष्ट्र एकमेकांना सपोर्ट करून, जी डेमोक्रेसी आहे, आपली डेमोक्रेसी म्हणजे इंडियाची डेमोक्रेसी बरीच मोठी आहे, अमेरिकेची प्रॉस्परस इकॉनॉमी आहे, तर यांचं जेव्हा चांगल्या रीतीने एकत्रित येऊन कामं होऊ शकतील, त्या ह्याच्यात जेव्हा परिस्थिती जेव्हा आपण लोक येऊ तेव्हा दोन्ही राष्ट्रांचा अतिशय चांगला फायदा होईल. अजूनही जेव्हा आम्ही बघतो, लोकांचे जगण्याचे प्रश्नच संपलेले नाही. 2 वेळेच्या भाकरीची अजूनही भ्रांत आहे आपल्याकडे. तशीच परिस्थिती अमेरिकेत पण आहे का? त्यांच्या समस्या सुटलेल्या आहेत? दारिद्र्य तिथे दिसतं लोकांना? दारिद्र्य तेवढ्या लेवलला नाही आहे, पण तिथे गव्हर्नमेंट जी आहे ती जे दारिद्र्य रेषेखाली लोक आहेत त्यांना अतिशय चांगल्या रीतीने प्रयत्न करत असते त्यातनं बाहेर काढण्याचा. त्याच्यानंतर NGO जे आहेत ते पण चांगल्या रीतीने प्रयत्न करत असतात की त्यांना जेवायला मिळणं, त्यांना शेल्टर मिळणं, त्यांना बेसिक हेल्थ केअर मिळणं, ह्या गोष्टी NGOs करत असतात. त्यामुळे अमेरिकेत तुम्हाला दारिद्र्य तेवढं दिसत नाही. आता आपल्या इथे पण काय झालेलं आहे की गेल्या 10-15 वर्षात आपल्याकडे बरेच NGOs झालेले आहेत. ते लोक कामं करत आहेत. फक्त काय झालं पाहिजे की गव्हर्नमेंटने त्यांना जास्तीत जास्त सपोर्ट देऊन त्यांनी कसं तळागाळापर्यंत ते जातील आणि सगळ्यांना मदत करतील हे त्यांनी गव्हर्नमेंटने पॉलिसीजमध्ये बघितलं पाहिजे. आणि जर तो जो पैसा आपण देतो कुठच्याही ह्याच्यासाठी, आता तो पैसा बरोबर होतोय की नाही आहे. कारण का मला अतिशय वाईट वाटतं जेव्हा एखादा शेतकरी 1 किंवा 1.5 लाखासाठी आत्महत्या करतो. भयानक आहे. पण तिथे तशी परिस्थिती नाही. तर मला तेच समजत नाही की आपल्याकडे एवढे म्हणजे विकसित म्हणजे भारतात एवढ्या गोष्टी आहेत की भारत सरकार बऱ्यापैकी पैसे सगळ्या ठिकाणी देत असतील, पण त्यात शेतकऱ्याला ते पोचत नाही आहेत. कारण का त्याची सगळी दरवाजे बंद झालेले असतात.
प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो. तो जेव्हा आत्महत्या करतो त्याचा अर्थ त्यांनी भरपूर प्रयत्न केलेले आहेत, कोणी त्याचं ऐकलेलं नाही आहे, कोणतरी त्याला सारखा त्रास देतोय, म्हणून तो म्हणतो की या संसारातून आपण मुक्त होऊया. तर ही परिस्थिती कशी येते आणि या परिस्थितीतून आपण म्हणजे कसं सामोरं गेलं पाहिजे, कारण का प्रत्येक लेवलला प्रत्येक गावात अतिशय म्हणजे लीडर असतात, त्यांच्याकडे पैसे पण असतात. जर त्यांना समोर जर दिसत असेल तर त्यांनी थोडंफार करावं काम. पण तिथे तसं होतं, तिथे तुम्हाला काही वेळेला पदरचंही घालवावं लागतं. हा, बऱ्याच वेळेला एखाद्याला मदत करायची असेल. मदत करायची आणि मदत केल्यानंतरही त्या माणसाच्या समोर अमेरिकन उभा राहत नाही बरं. की मी तुझी मदत केली, मदत करून पुढे होतात. अच्छा, ते असं जाणीव करून देत नाहीत समोरच्या, जरा पण नाही. किंवा बघ मी तुला गेल्या काळात नाही. मदत केली होती, असं पण नाही. नाही. आता तुम्ही एंटरप्रेनर्स बघा ना, बिल गेट केवढी मदत करतायत, लिटरली पण त्याची जाणीव ते करोड. करून देत नाही. हां, ते त्यांचं काम करतात. प्रत्येक जण जो असतो तो सक्सेसफुल झाल्यानंतर तो फक्त त्याच्या फॅमिलीचं नाही बघत. तुम्ही तुम्ही तुमच्या मतदारसंघात शेतकरी पण येतात? हां, शेतकरी पण आहेत तुमच्या मतदारसंघात? माझ्या मतदारसंघात तेवढे शेतकरी नाही आहेत, कारण का मी नॅशिवामध्ये आहे, सिटी आहे, जास्त सिटी शहरी भाग येतो, शहरी भाग आहे, त्यामुळे तेवढे नाही. पण तुम्ही तिथले शेतकरी बघितले असतील, कसा आहे तिथला शेतकरी? तिथला शेतकरी एज्युकेटेड आहे, त्याला माहिती आहेत की काय योजनामध्ये त्यांना सपोर्ट मिळू शकतो गव्हर्नमेंटचा. ते जास्तीत जास्त ऑटोमेशनकडे त्यांचं लक्ष असतं की लेबर कॉस्ट कशी कमी होईल. त्यामुळे तो एज्युकेटेड आहे आणि त्याला माहिती आहे की त्याने कुठचं पीक कधी आणायला पाहिजे, आणि तो म्हणजे तेवढा म्हणजे जे इथे प्रॉब्लेम फेस करतात तेवढे प्रॉब्लेम तिथूनचे शेतकरी नाही फेस करत आहेत. लाडकी बहीणने म्हणे सरकारला तारलं असं म्हटलं जातं, पण तिथे इलेक्शनमध्ये अशा योजनांची कधी गरज लागली सरकारला? तसं काही घडलंय कधी? नाही, तसला प्रकार कधीच घडत नाही. म्हणजे बेसिकली तुम्ही जेव्हा इलेक्शनला उभे राहतात त्याच्या आधी तुम्ही काहीतरी नवीन योजना काढलीत तर समाज ते मान्य करत नाही. अच्छा, समाजच मान्य नाही करणार. नाही, त्याला लगेच कळतं की हे काय बरोबर नाहीये, त्यामुळे ते नाही मान्य करणार. ते तशी मानसिकता तिथली पक्की असते. पक्की आहे. म्हणजे तुम्ही उद्या जर समजा मी काही अवैध मार्गाने मी काही करायला लागलो तर मला माझा मतदारसंघ नाही सपोर्ट करणार. आपण बऱ्याच वेळेस पाहतो, व्यक्ती नगरसेवक झाला, आमदार झाला, तो कसा सुजलाम सुफलाम होतो हे त्याच्या भौतिक सुखांवर दिसायला लागतं. मतदारांची तुमच्यावर नजर असते, मतदार हे सगळं बघून असतो. पण कसं म्हणजे तुम्ही जेव्हा तिथे व्यवसाय पण करताय, राजकारणात पण आहात, लोक तुम्हाला प्रश्न विचारतात? लोक बेसिकली राजकारण आणि व्यवसाय हा मी दोन्ही वेगळा ठेवलेला आहे. कारण का जेव्हा मी मगाशीच सांगितलं की राजकारणात लोक सक्सेसफुल बिझनेसमॅन, सक्सेसफुल एज्युकेटर, ते त्यांचं जो प्रोफेशन असतं त्याच्यात सक्सेसफुल झाल्यानंतर, त्यांच्या गरजा भागल्यानंतर, ज्यांना कोणाला वाटतं की आपण समाजासाठी कार्य केलं पाहिजे, तेच लोक शक्यतोवर पॉलिटिक्समध्ये आहेत, बरीचशी लोक. बरोबर. मग त्यांना आतमध्ये गेल्यानंतर त्यांना बेसिकली जर पैसेच जर कमवायचे असतील तर ते बिझनेसमध्ये राहिले असते. तर त्यांना समाजासाठी काहीतरी करायचं, त्यांना काहीतरी बदल घडवायचे आहेत, तर ज्या योगे त्यांना नेक्स्ट जनरेशनसाठी बेटर अमेरिका द्यायचे आहे. पण मतदार तुम्हाला तुमच्या आर्थिक परिस्थितीवर नाही प्रश्न विचारतात? नाही, असं काही तुमच्या समृद्धी हे तुमच्याकडे कसं आलं, काय आलं? नाही. तसं बेसिकली जर समजा कोणी केलं तर न्यूज मीडिया एवढा स्ट्रॉंग आहे, लगेच लक्ष असतं. हां, लगेच असतं. तसं सोशल मीडिया नजर ठेवून असतं लगेच. म्हणजे बेसिकली तुम्ही तसल्या गोष्टी करताना नजरेआड येणं शक्यच नाहीये. तुम्ही धजावतच नाही, मुळात जाऊच नाही कोणी, जाऊच नाही तुम्ही. संतोष साळवी, यापुढचा टप्पा कुठला बघताय अमेरिकेच्या राजकारणातला? माझा स्वभाव असा आहे की लहानपणापासून मी कधीच टप्पा बघत नाही. जे आहे ते काम सचोटीने करायचं. ते काम जर ठरवलं असेल ना, ते जर काम चांगलं झालं तर आजूबाजूचीच लोक सांगतील की अरे संतोष, तू आता हे का नाही करत. जेव्हा तो मेसेज तुम्हाला मिळतो तेव्हा संतोष विचार करतो की अरे वा, कोणतरी सांगतंय म्हणजे आपण ते करायला पाहिजे. त्यामुळे सध्या जे काम दिलंय ते व्यवस्थित सचोटीने करणं, त्या कामात बेसिकली A ग्रेड मिळणं,
आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या गोष्टी ऑप होत जातात. त्यामुळे असा अजेंडा मी कधीच ठेवत नाही. मेहनतीला पर्याय नाही. हां, मेहनतीला पर्याय नाहीये. तुम्ही काम केलं तर लोक तुम्हाला मतदान करणार. बरोबर. आणि पुढल्या ह्याच्यात पुन्हा तुम्ही डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार म्हणून पुढे असणार आहात. पुढे असणार आहे. पण मग खासदारकीचा विचार करताय? नाही, सध्या तरी बेसिकली सिनेटर. हां, सध्या जे आहे, सध्या जे चाललंय ते व्यवस्थित करणं. उद्या अपॉर्च्युनिटी आली आणि उद्या पक्षाने सांगितलं की संतोष तुम्ही व्हा, आम्ही तुम्हाला सपोर्ट करू, मग त्यावेळेला मला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण मला सध्या माझं काम व्यवस्थित करू देत, लोकांना मी जे काम केलं आहे ते आवडू देत आणि नंतर मग समाजच ठरवेल की संतोषने कुठच्या डिरेक्शनला जाता आता प्रश्न विचारतो. स्थानिक आणि भूमिपुत्र, जो इथे आपलं भूमिपुत्र आणि बाहेरचे, हा जो वाद सध्याला आपण इथे बघतोय, तो तिथे पण बघायला मिळतो अमेरिकेत? तेवढ्या प्रमाणात नाही. म्हणजे बेसिकली मी तर आता स्वतः असं म्हणेन की मी स्वतःला ग्लोबल सिटीजन समजतो. बरोबर. म्हणजे माझी बेसिकली मातृभूमी भारत आहे, कर्मभूमी अमेरिका आहे. तर मी जिथे जेव्हा जाईन तर मी पूर्ण जगाचा विचार करीन. भारताचा आणि अमेरिकेचा तर नक्कीच करणार, पण त्याच्याबरोबर जगाचा, म्हणजे प्रत्येक माणसाने हा विचार केला पाहिजे की तुम्ही जे करताय त्याचा बेसिकली समाजाला सोशल इम्पॅक्ट काय होतोय. कारण का शेवटी तुम्ही रिकामे येताय आणि रिकामे जाताय. कितीही तुम्ही कमवलं तरी तुम्ही काय घेऊन जाणार नाही आहात ते. हा विचार जर तुम्ही मनात आणलात तर लाईफ अतिशय सोपं होतं. तिथल्या मराठी बांधवांमध्ये महाराष्ट्रातल्या कुठल्या राजकारण्याची सगळ्यात जास्त चर्चा असते? सध्या म्हटलं तर डेफिनेटली फडणवीस. देवेंद्र फडणवीस. हां, कारण का त्यांच्याबद्दल चर्चा असते. त्यांच्याबद्दल म्हणजे बघितलं जातं काय करतायत काय नाही आहे. त्यांच्याबद्दल जास्त चर्चा असते सध्या. मराठी बांधव मराठी माणसाला सोबत करत नाही असं बऱ्याच वेळेस म्हटलं जातं. तुमचा तिकडचा अनुभव कसा आहे? अजिबात. म्हणजे मराठी बांधव मराठी माणसाला नेहमी सपोर्ट करतो. मला चांगला एक्सपिरियन्स आलेला आहे आणि त्याच्यात मी तुम्हाला सांगतो कसं असतं. आपला बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. आपण जर समजा काम सचोटीने केलं, आपण लोकांचं काम व्यवस्थित केलं, कुठचंही काम केलं की लगेच फळाची अपेक्षा धरू नका. या गोष्टी जर तुम्ही बेसिक मानल्यात तर कुठचाही माणूस, मराठी तर डेफिनेटली मला मराठी लोकांनी मदत केली, पण मला मराठीपेक्षा पूर्ण समाजाने मदत केलेली आहे. इंडियन, अमेरिकन सगळ्यांनी, म्हणजे कुठच्याही जातीच्या धर्माच्या. पण पहिल्यांदा म्हणजे वी शुड बिलीव्ह इन गिव्ह अँड टेक. सो गिव्ह पहिल्यांदा होऊ देत, देणं, हां, लोकांसाठी करणं. नंतर मग तुम्हाला मिळालं त्यातून काय तर चांगली गोष्ट आहे. नाही मिळालं तर नंतर उद्या मिळेल. थांबू नका द्यायचं. संतोष साळवींना महाराष्ट्रातला कुठला राजकारणी किंवा आमदार स्वतःमध्ये रिप्लिकेट करून घ्यावा असं वाटतो, आणि अमेरिकेतला कुठला? मला बेसिकली अमेरिकेतला, मला सध्या तुम्ही म्हटलात तर बरेच आहेत, पण मी सध्या त्यातलं असं नाव मी एक्झॅक्टली येत नाही आहे माझ्यासमोर. पण सर्टनली म्हणजे माझा हिरो होता बिल क्लिंटन. लिटरली म्हणजे त्यांनी बेसिकली जे काम केलेलं आहे दोन्ही साईडला, दोन्ही म्हणजे रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटला धरून जे इकॉनॉमिक पॉवर आणलेले आहे, सरप्लस जे आणलेलं आहे, त्या गोष्टी त्यांनी जे केलेल्या आहेत त्यांच्यासमोर मला दुसरं, त्याच्यानंतर मला ओबामा, हे मला दोन्ही म्हणजे बेसिकली प्रेसिडेंट आय रिअली लाईक्ड इट. कारण का त्यांनी जे केलेलं आहे काम, म्हणजे मी त्यांची ऑटोबायोग्राफी पण ऐकलेली आहे आणि सतत मला आवडतं. मला नेल्सन मंडेला पण मला आवडतात. म्हणजे ज्यांनी इवन अब्राहम लिंकन, त्यांचे जी मी ऑटोबायोग्राफी ऐकलेली आहे, वाचली, मी ऑडिबलवरती बराच वेळा ऐकतो. तर मला त्यांच्यासारखं, म्हणजे त्यांच्यातून मला बरंच शिकायला मिळतं. त्यांना तुम्हाला स्वतः प्रतिबिंबित करून हां, घेणं, म्हणजे तसं व्हायला आवडेल तुम्हाला? या, कारण का त्यांनी जो इम्पॅक्ट केलेला आहे तो इम्पॅक्ट राहतो. बायडन कसे आहेत? बायडन मी बेसिकली म्हणेन की म्हणजे त्यांनी जरा थोडं आधी जर रेजिग्नेशन दिलं असतं तर त्यांचं कारकीर्द जास्त चांगली झाली असती. कारण का त्यांनी रेजिग्नेशन द्यायला वेळ लावला. त्यांनी बेसिकली सर्टनली काही बाबतीत
कधी हेल्थ प्रॉब्लेम असू शकतात किंवा तुम्ही नाही फोकस करू शकत, पण त्याच्यानंतर मग दुसरा कोण जो असेल त्याच्या हातात जर तुम्ही सूत्र दिलीत तर ते पक्षासाठी कदाचित चांगलं होऊ शकतं. डेमोक्रेटिकचं चुकलं काय नेमकं? डेमोक्रॅटिकचं चुकलं म्हणजे डेमोक्रॅटिककडे लीडरशिप यायला, म्हणजे लीडरशिप जो पाहिजे लीडर्स, तो त्यांना सिलेक्ट करायला वेळ लागला. चेहरा द्यायला. कारण का प्रत्येक गोष्टीला ॲडजस्ट व्हायला वेळ लागतो. आणि समोर जो ऑपोजिशन होता डायनॅमिक, बेसिकली एव्हरी डे ही विल कम अप विथ सम आयडिया. तुम्ही विचार करा की रोज सकाळी उठल्यानंतर जर समजा तुम्हाला कुठच्या दुसऱ्या वेगवेगळ्या सिच्युएशनला सामोरं जात असाल तर तुम्हाला समोरचा माणूस पण तसाच पाहिजे. यू हॅव टू ॲक्सेप्ट इट आणि ट्राय टू फाईट इट बॅक. नाहीतर बेसिकली लोकांना कुठच्याही मतदारसंघाला कुठच्याही बेसिकली कॉन्स्टिट्युएन्सला तेवढा वेळ नसतो की कोण राईट अँड कोण बरोबर आहे. जो कोण सारखा मेसेज देत असतो त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं जातं. ट्रम्प यशस्वी झाले, कायम स्क्रीनवरती होते. बरोबर. त्यामुळे मग त्यांना त्याच्यात त्यांनी ते निवडणूक त्याच कारणासाठी जिंकलेले आहेत. त्यांनी एक चांगल्या रीतीने सेगमेंट पकडला, त्यांनी एक मेसेज पकडला आणि ते त्या मेसेजला धरून राहिले. गमतीशीर प्रश्न आहे, डोनाल्ड ट्रम्प यांचा रिपब्लिकन चांगला की रामदास आठवलेंचा रिपब्लिकन चांगला? काय म्हणजे कुठला आवडतो तुम्हाला नेमका? डोनाल्ड ट्रम्प. डोनाल्ड ट्रम्प यांचा रिपब्लिकन चांगला आहे म्हणजे तुम्हाला? डेफिनेटली. कारण का म्हणजे बेसिकली जर दोघांच्यात कम्पेअर करायचं झालं तर, पण मी नेहमी म्हणेन की मला ओबामा बिल क्लिंटनचं डेफिनेटली डेमोक्रेसी आवडलेली जास्त आहे. ती खूप तुम्हाला म्हणजे अतिशय डिसेंट, थिंकिंग अबाउट बोथ द साइड्स, बॅलन्स लिटल बिट. म्हणजे त्या दृष्टीने खरोखरी कुठचाही लीडर आला आणि त्या टाईपच्या लीडरची गरज सगळ्याच राष्ट्रांना असते. तुम्ही एक बांधकाम व्यावसायिक पण आहात, तुम्ही रिअल इस्टेटमध्ये आहात. सर्वसामान्यांच्या घरातलं स्वप्न म्हणजे जर एखादा मनुष्य तिथे गेला तर ते स्वप्न साकार होऊ शकतं का? म्हणजे त्याच्या आवाक्यातलं घर मिळतं का? घराच्या किमती काय असतात तिथे? प्रत्येकाचं स्वप्न अमेरिकेत साकारू शकतं मी डेफिनेटली सांगतो. कारण का मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहे अमेरिकेत, फक्त तुम्ही स्वतःला रिपोजिशन कसं करता ते महत्वाचं आहे. मला एक 1 BHKचं घर घ्यायचं किंवा 1 RKचं घर घ्यायचं, काय किंमत असते? घर घ्यायचं झालं तर तुम्हाला बेसिकली मिनिमम 1 BHK इज लाईक आम्ही त्यांना कॉन्डो म्हणतो, अच्छा, टाउन हाऊस म्हणतो. 1 BHKचं अपार्टमेंट म्हणतो आम्ही त्याला. अपार्टमेंट घ्यायचं झालं तर तेवढं महाग नाही आहे. किती भारतीय किमतीत? माझ्या एरियात जर तुम्ही म्हणायचं तर 1 BHK तर इट्स क्लोज टू $80,000-90,000 पर्यंत डिसेंट. भारतीय करन्सी 100,000 पकडलं तरी तुम्हाला किती, 80 मल्टिप्लाय बाय दॅट करा, म्हणजे एक 80 लाख. 80 लाखात? हा, म्हणजे जवळजवळ मुंबई इतकेच दर तुमच्याकडे चालू. बरोबर. बरोबर. चला, खूप छान वाटलं आणि आम्हाला अत्यंत आनंद वाटला की आमचा मराठी माणूस, आमचा कोकणचा चाकरमानी. अरे हो, चाकरमानी म्हणलं तर एक प्रश्न जाता जाता विचारायचा आहे, गणपतीला येता तुम्ही इकडे? हो, गणपतीला म्हणजे प्रत्येक गणपतीला येत नाही, पण मी गणपतीला गावाला गेलेलो आहे, होळीला गेलेलो आहे, गावच्या पूजेला मध्ये गेलेलो आहे. कारण का आमच्या इथे US मध्ये पण गणपती जोरात साजरे केले जातात. इथे गणपती बाप्पा मोरया? हो, जोरात. आमच्या आरत्या मोठ्या असतात. आरत्या मोठ्या असतात तिथेही कोकणासारख्या लांबल्याचं का आरत्या का? म्हणजे घालील लोटांगण पासून आणखीन पुढे? हो, म्हणजे बेसिकली आरत्या आमच्या जवळजवळ एक 25-30 मिनिट चालतात. 25-30 मिनिटं? अहो, मी कोकणातलं 1-1 दीड तास ऐकलं. म्हणजे हे संपलं का हे संपलं का? तिथे तुम्ही तसं करता म्हणजे? वा वा. मराठी माणसाची हौस मोठी आहे आणि आवड आहे तर मग सवड आहे, आणि त्यातनंच खरं तर समाजकारणातनं तुम्ही राजकारणात आलात संतोषजी. राईट. तुम्हाला आम्ही खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि आय विश, मी या ठिकाणी सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने अशी इच्छा व्यक्त करेन की आपण तर वारंवार भेटतच राहू काही ना काही निमित्ताने, पण पुढली एक मुलाखत अशी होऊ दे की जेव्हा तुम्ही सिनेटर असाल. धन्यवाद, तुमची इच्छा पूर्ण हो. आणि तुमच्या कामातनं तुम्ही पुढला टप्पाही गाठलेला असेल. कामातनं टप्पा गाठणं महत्त्वाचं. कदाचित तेव्हा आमच्याकडची हेडलाईन असू शकते की अमेरिकेतला पहिला उपराष्ट्रपती म्हणा किंवा त्याच्या आसपासचं मंत्रिमंडळ म्हणा, त्यात आपला मराठी माणूस हा जो काय असतो गवगवा, तो देखील आम्हाला तिथं बघायला मिळेल. याबद्दल मी तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. पण मी एक स्टेप ॲट अ टाइम जातो. हा, ते तुम्ही ठरवलेलं आहे, गणित पक्क आहे तुमचं. त्याच्यामुळे चला, वा, छान वाटलं. आजच्या संवादाबद्दल
खूप खूप धन्यवाद. आणि एक तर लक्षात आलं तुमच्या बोलण्यातनं की मेहनतीला पर्याय नाही बरोबर. आणि त्यातनंच तुम्ही यशस्वी झालेला आहात. असेच यशस्वी होत राहा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. चला मंडळी, यानंतर आज आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.